मनसे नेते अमित ठाकरेंनी आशिष शेलार यांची भेट घेतली। गणेशोत्सव काळात शाळा महाविद्यालयातील परीक्षा वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी। निवेदन दिल्यानंतर अमित ठाकरे आणि शेलारांमध्ये एक स्वतंत्र बैठक। एकदा राज ठाकरेंना संधी द्या, अमित ठाकरेंचं आवाहन। सर्व समस्यांच्या प्रश्नांना एकच उत्तर। राज ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीत या ठिकाणी ठेकेदारांनी देखील लवकरात लवकर अशा प्रकारचे काम या ठिकाणी केले जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईच्या अंधेरीमध्ये परप्रांतीयांकडून राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले गेलेत। दारूच्या नशेत परप्रांतीयांनी राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरलेत। तर राज ठाकरेंना अपशब्द वापरल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। सुजित दुबे असं या परप्रांतीय व्यक्तीचं नाव असल्याची माहिती आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले। मंडळींना जमा केलं त्यांनी आणि जमा करून सन्माननीय राजसाहेब ठाकरे आमचे दैवत यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषेत काही व्हिडिओ प्रसिद्ध केला। आमच्या अंधेरी पूर्व विधानसभेतील मनसैनिकांनी त्वरित माझ्या निदर्शनास आणलं। आमच्या निदर्शनास आणल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ज्या पद्धतीची कारवाई करायची ती आम्ही केलेलीच आहे। त्याचं पुढचं पाऊल म्हणून MIDC पोलीस स्टेशननी सदर सत्यजित दुबे नामक इस्माला त्वरित अटक केलेला आहे। आणि आता बातमी नाशिकमधून। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद उफाळून आलाय। गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला होता। आता हा वाद मराठी विरुद्ध परप्रांतीय असा झाल्यानंतर मनसैनिकांनी परप्रांतीय व्यक्तीला चोप देत धडा शिकवलाय। या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसात दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली आहे। स्टेशनमध्ये गेली, त्यांनी मला शिव्या दिल्या, पोलिसांनी दिक्कत दिल्या। मी पोलीस स्टेशनला गेले, पोलीस बोलले याच्यावर कंप्लेंट केला। तो माझ्या अंगावर धावून आला, मराठी तुम्ही भंगारे, मला असं बोलायला लागलं। तेव्हा आम्ही दोघं मायले त्याच्याकडे पैसे सांगायला का आम्हाला गाडी आणायची, बाहेर जायचे, तू पैसे फेड कर तिथं आणि आम्हाला गाडी आणता येईल। तर तो आम्हाला शिव्या द्यायला लागला, हात करून म्हणतो तुम्ही कटोरे घेऊन भीक मागायला आले का आमच्या दारात। मराठी लोकांबद्दल काय बोल दादा, मी एक स्वतः चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे, त्यामुळे 3,000 किंवा 5,000 मला काही फरक पडत नाही। जेव्हा त्याने माझ्या आईला शिवागाळ केली आणि आम्हाला माझ्या राज्याबद्दल, माझ्या मराठी माणसाबद्दल, माझ्या आईबद्दल तो जर शिवागाळ करतोय म्हणजे हा परप्रांतीय बाहेरून येऊन इथल्या स्थायिक लोकांना, आज आमच्या 7 पिढ्या इथे महाराष्ट्रात गेलेल्या आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे। आपल्या महाराष्ट्राला जर हा या पद्धतीने ट्रीट करत असेल, मराठी माणसांना या पद्धतीने तो वागणूक देत असेल तर हे सहन केले जाणार नाही। आणखी एक महत्त्वाची बातमी। निसर्गाचं नुकसान केलं आणि ते आता भोगावं लागणार असं पाशा पटेल म्हणाले। शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी असं विधान त्यांनी केलंय। पंचनाम्याच्या मुद्द्यावरून पाशा पटेल यांनी खरं तर हा अजब सल्ला दिलाय। तर पाशा पटेलांनी सरकारला योग्य भाव द्यायला सांगावं अशी प्रतिक्रिया यावर अंबादास दानवेंनी दिली आहे। जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। 165 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेला आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही। तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकतं, संपूर्ण काही देऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। असं वाटतं पाशा पटेल शेतकरी नेते आहेत। शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे, परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे। मी पाशा पटेलांना विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, हा योग्य भाव द्यायला सांगा। नाही तर आज आयात निर्यात धोरण जर बघितलं, सगळं भाव बघितले सगळे, तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकारचं। आणि लातूरमधनं आता एक वेगळी बातमी। लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला या गावाच्या एका शेतकऱ्याच्या बैलपोळ्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे। रत्नाप्पा बिडवे यांनी आपल्या बैलांच्या मिरवणुकीत चक्क नृत्यांगणा आणल्या होत्या। त्यांनी या मिरवणुकीत नृत्य सादर केले। तर नाशिकच्या निफाडमधील शिवरे गावात सुद्धा शेतकऱ्यांनी बैलाच्या या समोर पोळ्याला नर्तिका नाचवल्या। ही दोन दृश्य, दोन बातम्या आपण पाहतोय। लातूर आणि नाशिक मधल्या बैलांच्या मिरवणुकीत नर्तिका आणून त्यांनी नाचवलेल्या आहेत। तर दुसरीकडे चक्क ग्रामपंचायतीच्या कार्यालयावरच या नर्तिका नाचताना पाहायला मिळतात। आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। नंतर अमित ठाकरेंचं विधान।
जय शहा सध्या क्रिकेटचे सूत्रधार. राष्ट्रीय भावना आम्ही जपायच्या आणि यांनी क्रिकेटला मंजुरी द्यायची. आम्ही याला देशद्रोह म्हणतो. आशिया चषकातील भारत पाक सामन्यावरून राऊतांची केंद्र सरकारवर टीका. भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट सामने होणार नाहीत. केंद्रीय पातळीवर स्पष्ट. आशियाई चषकातील भारत पाक सामन्यावर बोलताना शेलारांचं हे वक्तव्य. भारत पाकिस्तान सामन्यात राऊत कुणाच्या बाजूने उभे राहणार? नितेश राणेंचा सवाल. तर राऊत भारताच्या बाजूने उभे राहणार की पाकिस्तानच्या बाजूने बुरखा घालून उभं राहणार? नितेश राणेंची घणाघाती टीका. मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध. काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे पालकांसह आंदोलन. खासदार वर्षा गायकवाड सुद्धा यावेळी आक्रमक. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शाळेबाहेर सध्या मोठा बंदोबस्त. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची मालवणी टाउनशिप शाळेतील कार्यक्रमाला हजेरी. लोढांची भेट घेण्यावर आंदोलनकर्ते ठाम. दरम्यान शाळा अदानींना देणार नाही, वर्षा गायकवाडांचा इशारा. मालाडमधील शाळेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं. महापालिकेची शाळा पालिकेच्या ताब्यातच हवी, अस्लम शेख ठाम. तर अस्लम शेख यांनी काय विकास केला ते सांगावं, मंगलप्रभात लोढा यांची टीका. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून 2 गटात राडा. 5 पोलिसांसह 8 जण जखमी. राड्याप्रकरणी 100 ते 150 जणांवर गुन्हे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून वाद झालेल्या ठिकाणाची पाहणी. सिद्धार्थनगर परिसरात केलेल्या या पोलीस बंदोबस्ताचा आढावाही त्यांनी घेतलाय. तर कोल्हापुरात मोठा राडा झालेला होता. त्या ठिकाणी 2 गट आमने सामने आले होते. दरम्यान यानंतर आता पोलिसांचा चोख बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे.